आता ॲटॉमिक बॉम्बचा किती इफेक्ट होतो ते आपल्याला बघायचं. एवढे लोक त्याला का घाबरतात? जेव्हा पहिल्यांदा बॉम्ब हा पडतो ना, तर तेव्हा जे रेडिएशन होतं त्याचं टेम्परेचर केंद्रस्थानी किती असतं तुम्हाला माहिती आहे का? सूर्याच्या पृष्ठभागा एवढं, जे इथं करोडो अंतरावर इथपर्यंत पोहोचते. मग इथं किती असतं? म्हणजे माणसं सोडा हो, ज्या इमारती आहेत काही काही काँक्रीटच्या, त्याच्यासुद्धा वाफा होतात. एवढं ज्वलंत हे टेम्परेचर इथं असतं. कशाचं? त्याला आपण थर्मल रेडिएशन म्हणतात. आणि या थर्मल रेडिएशनमुळे ज्या धूळ मिट्टी जी निघती आहे, ते पावसाच्या पाण्यासोबत खाली आलं त्याला आपण काय म्हणतो? ब्लॅक रेन, काळा पाऊस. आणि हा काळा पाऊस जो आहे ना, हा जर त्याचं पाणी कोणी पिलं किंवा याचा स्पर्श जरी कोणा झाला, भिजलं जरी ना, तरी त्याला रेडिएशन किरणोत्सर्गाचा त्रास होणार. किरणोत्सर्गाचा त्रास म्हणजे काय? कॅन्सर झालं, त्यांच्या DNA बदल होणार. म्हणजे ज्या एकच पिढीने पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला इम्पॅक्ट दिसतो. एवढं भयावह आहे. अतिशय भयावह म्हणजे कोणतं माहिती का? हे ह्युमन शॅडोज, ज्याला न्यूक्लिअर शॅडोज म्हटलंय, की एखादा व्यक्ती त्या टेम्परेचरमध्ये वाप्त होऊन जाते. पण कधी कधी जर मागे एखादी बिल्डिंग किंवा भिंत शाबूत राहिली तर त्या व्यक्तीची शॅडो तिथे इम्प्रिंट होते. किती घाण वाटत असेल. आणि त्याच्यामुळं सगळे लोक एवढं घाबरतात या ॲटॉमिक वॉरला.